टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी मिळावं या मागणीसाठी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हल्लाबोल मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे येतात। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आहेत। भुमरे साहेब, तुम्ही ज्या शहराचे खासदार आहेत त्या शहरात पाण्यासाठी आज ठाकरे गट मोर्चा काढतोय। आज आदित्य ठाकरे साहेब हे शहरात येणार आहे आणि मला वाटतं की शहराला पाणी मिळावं याच्यासाठी ती येऊ राहिली। तर मला एक सांगायचं की आदित्य ठाकरे हे 2.5 वर्ष मंत्री होते, त्यावेळेस त्यांना वेळ नव्हता आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते। यांनी 2.5 वर्ष ह्या योजनेकडे लक्ष दिलं नाही। मात्र एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर ह्या योजनेवर आम्ही लक्ष दिलं। मग अतुल सावे साहेब असतील, मी असं शहराचे आमदार असतील, त्याच्यानंतर आम्ही हा प्रश्न लावून धरला आणि आता योजना ही अंतिम टप्प्यात आली। आता शहराला पाणी मिळणार आहे। त्यांना वाटतं आता याचं श्रेय आपण घ्यावं, पण मला जनतेला सगळ्याला माहिती आहे की हे श्रेय तुम्हाला सांगतो यांना श्रेय जाऊ शकत नाही। ह्या योजनेची वाट ही खैरेंनी लावलेली आहे। तुम्हाला कल्पना आहे या शहराच्या योजनाचा बट्ट्याबोळ हा खैरेंना केलेला आहे। त्याच्यामुळं किती जरी यांनी प्रयत्न केला तरी इथले नागरिक यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आणि यांनी महिनाभर हंडा मोर्चा काढला। 10-10, 5-5 जण यांच्या हंडा मोर्चाला होते। हे यांनी काही ठिकाणी तर जाणंसुद्धा सोडून दिलं। म्हणून मला सांगायचं की ही परिस्थिती ही अंबादासची आणि खैरेची आहे। ह्या दोघांमुळंच ह्या शहराची वाट लागलेली आहे आणि म्हणून ते काय लबाड ते म्हणे ना लबाडांना पाणी द्या, तर माझं असं मत आहे की हे लबाड आहे आणि लबाड ते म्हणे आपली लबाड लांडगं ढोंग करतोय, तसं आता हे ढोंग करू राहिले शहराला पाणी मिळावं अशा पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे। यांनी किती जरी आरोप केले तर सगळ्या जनतेला माहिती आहे लोकसभेची निवडणूकच ही पाण्यावर झालेली आहे आणि आम्ही जनतेला आवाहन करतो लवकरात लवकर खासदार म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपल्या शहराला मुबलक पाणी देण्याचं काम आम्ही करणार। यामध्ये चंद्रकांत खैरेंचा दोष किती आणि अंबादास दानवेंचा दोष किती आणि कसा? दोघांचा बी दोष आहे, दोघांचा दोष आहे। कारण चंद्रकांत खैरे आणि अंबादास हे दोन्ही उबाटाचे नेते आणि या उबाटाच्या नेत्यांनीच ह्या योजनेची वाट लावलेली। त्याच्यामुळं असं म्हणता येणार नाही की एकटा खैरेच दोषी आहे, याच्यामध्ये अंबादास दोषी आहे आणि खैरे बी दोषी आहे। अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते होते साधारण 3 वर्ष पाठीमागचे, तर या दरम्यानच्या कालामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काय करायला पाहिजे होते त्यांनी? अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेता असताना शहरासाठी आवाज उठवायला पाहिजे होता। आम्ही सगळे सोबत होतो विकासाच्या बाबतीत, पण अंबादास दानवेने कधी संभाजीनगरचे विषय मांडले नाही, कधी आवाज उठवला नाही। आता अंबादास दानवेचे राहिले किती दिवस राहिले? 2 महिने। मग आता कुठंतरी त्याला वाटतं आपण आवाज उठवला पाहिजे, उद्धव साहेबाला आणि आदित्य साहेबाला खुश केलं पाहिजे आणि शहराला पाणी द्या म्हणून मोर्चा। अरे तुम्ही किती नाटकं केले तर लोकाला माहिती आहे खरे नाटकी तुम्ही आहे। तुमच्यामुळं शहराची वाट लागली। आता अंतिम टप्प्यात योजना आली आणि ही योजना एकदम चांगली योजना आहे। मला वाटतं महाराष्ट्रातली नंबर 1ची योजना आहे। केंद्र सरकारने मदत केली, राज्य सरकारने मदत केली आणि आता स्वतः मी लक्ष देऊन पालकमंत्री आहे, सावेसाहेब आहे, आम्ही सगळे आमदार शहराचे सगळेजण लक्ष देऊन लवकरच आता पाणी शहराला मिळणार। मला तर वाटतं हे योजनेचा म्हणजे पाणी ज्यावेळेस सुरू करायचं त्यावेळेस एक मोठा भव्य कार्यक्रम घेऊन आता लवकरात लवकर शहराला पाणी देऊ। ही सगळी योजना होत असताना 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत मंत्रीसुद्धा होतात। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय घडलं? कारण भाजपकडून वेगळे आरोप केले जात आहेत। 2.5 वर्षाच्या काळात भाजपनं काय सांगितलं मला माहीत नाही, पण 2.5 वर्षाच्या काळात उद्धव साहेबांनी आम्हाला वेळच दिला नाही, ह्या योजनेविषयी वेळ दिला नाही। कारण योजनेविषयी कधी आमची बैठक शहराची बोलवली नाही, मला बोलवलं नाही, सावेसाहेबाला बोलवलं नाही, शिरसाट साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, शहराचे जे काही कोणी असतील कोणालाही आम्हाला मिटिंगला बोलवलं नाही। हे जर उद्धव साहेबांना त्या 2.5 वर्षाबद्दल जर केलं असतं तर आज पाणी मिळालं असतं।
त्यावेळेस उद्धव साहेबाला मिटिंग घ्यायला वेळ नव्हता. उद्धव साहेबाला वेळ नव्हता तर आदित्य कधी आम्हाला बोलला नाही, आदित्यनं कधी मिटिंग घेतली नाही. मग मला सांगा, त्यावेळेस तुम्हाला वेळ नव्हता उद्धव साहेबाला, कधी दाखवते नाही रेकॉर्ड की आम्ही मिटिंग बोलवली शहराची पाणी प्रश्नावर? नाही बोलवली. आदित्यनं कधी बोलले नाही. मग मला सांगा, आता तुम्हाला वेळ आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून यांना कुठंतरी शहराला दाखवायचं की आमच्यामुळं पाणी मिळू राहिलं, तुमच्यामुळं नाही मिळू राहिलं, तुमच्यामुळं हा इतका काळ लागला, इतका उशीर लागला, याचा तुम्ही दोषी. याला यातला दुसरा एक प्रश्न आहे की हा मोर्चा काढण्याच्या पाठीमागचं प्रयोजन म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका. ठाकरे गटाला हा मोर्चा काढल्यानंतर महापालिकेत काही फायदा होईल का? महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय चित्र असेल? मोर्चा काढल्यामुळं महानगरपालिकेमध्ये यांना 1% फायदा होणार नाही. महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतो, महायुतीचा झेंडा इथं फडकणार आहे. आणि अंबादासना आणि खैरेंना कितीही नाटके केले, कितीही सोंग केलं तरी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात जात नाही. महानगरपालिका आतापर्यंत खैरे चालवत होता, अंबादास चालवत होता. महानगरपालिकेची वाट कशी लावली हे त्यांना दोघाला चांगलं माहिती आहे आणि जनतेला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे जनता यांच्या हातात महानगरपालिका देत नाही. आता किती नगरसेवक निवडून येतील त्यांची? तुमचा अभ्यास आहे आणि सगळीकडली माहिती आहे, त्यामुळे एक आकडा सांगा. मी सांगतो की त्यांचे नगण्य, मला तरी वाटतं 2 अंकी त्यांचे नगरसेवक येणार नाही असं मला वाटतं. 2 अंकी त्यांचे नगरसेवक येणार नाही, 1 अंकीच राहतील. तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी या सगळ्या मोर्चावरती टीकास्त्र केलेलं आहे आणि त्यांची 2 अंकीसुद्धा नगरसेवक निवडून येणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.